संत सेवालाल महाराज जयंतीनिमित्त तुम्हा सर्वांना अगदी मनापासून खूप खूप शुभेच्छा। संतांनी नेहमीच समाजाला दिशा देण्याचं काम केलं आहे। चांगलं काय आणि वाईट काय हे पटवून समाजाला सत्याचा मार्ग दाखविला आहे। संतांचा उपदेश जगतोद्धारासाठी आणि सबंध मानवजातीच्या कल्याणासाठी होताना आपल्याला पाहायला मिळते। नमस्कार, मी ऋषभ जवके। आज अशाच एका थोर आणि महान संतांचा उपदेश आणि जीवनपट आपल्या समक्ष मांडण्याचा प्रयत्न करतो। खरं तर संत सेवालाल महाराज म्हटल्या क्षणीच चेहऱ्यावर एक अपूर्व तेज आणि अंगावर शहार येऊ लागतात। नकळत हातांच्या मुठी बनतात आणि अन्यायाचा प्रतिकार करण्यासाठी व्यक्ती डोळ्यात विलक्षण तेज घेऊन जय सेवालाल म्हणत पुढे सरसावतो। अंधश्रद्धा, कर्मकांड तथा समाजातील वाईट प्रथांवर निर्भय होऊन घणाघात करतो आणि संत सेवालाल महाराजांनी सांगितलेल्या अहिंसात्मक आणि सत्य मार्गाला समाजात रुजवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो। महाराजांची आई माता धर्मनी ही जयराम वडतिया यांची राजकन्या होती। भीमा नायक यांच्या लग्नानंतर त्यांना जवळजवळ 12 वर्षे मुलंबाळं नव्हते। दोघांचीही जगदंबा मातेवर नितांत श्रद्धा होती। त्यांच्याच फलस्वरूपामुळे जगदंबा मातेच्या कृपाशीर्वादाने त्यांच्या पोटी संत सेवालाल महाराज जन्मास आले। त्यांच्या एक नाही तर अनेक पिढ्या कुठलंही काम न करता आनंदाने, समाधानाने आणि ऐशो आरामात जगू शकतील एवढी श्रीमंती त्यांच्याकडे होती। तरीही त्यांनी अविवाहित राहून जगत कल्याणाचा वसा हाती घेतला। व्यवसायामुळे महाराज आंध्र प्रदेशातून महाराष्ट्रात आले, भारतभर फिरले आणि त्यांच्या लक्षात आले बंजारा समाजात प्रचंड गरिबी आहे आणि म्हणून तो समाज अंधश्रद्धा आणि कर्मकांडाच्या विळख्यात सापडला आहे। पशुप्राण्यांची मोठ्या प्रमाणात बळी देत आहे। स्वतः शाकाहारी, भूतदयावान आणि प्राण्यांवर विशेष प्रेम असल्याने त्यांनी बळी प्रथेला आयुष्यभर कळाळून विरोध केला। 17व्या शतकात त्यांनी धर्मसंरक्षणासाठी निजामाविरुद्ध लढा उभारला। एवढंच नाही तर दिल्ली येथे त्यांच्या नेतृत्वात मोठी पंचायत भरवण्यात आली। त्यांनी मोठ्या प्रमाणात होत असलेले धर्मांतरण रोखले आणि हिंदू धर्माची योग्य शिकवण दिली। निरक्षर असतानाही विज्ञानाचे धडे त्यांनी समाजाला दिले। बंजारी भाषेतच त्यांनी दोहे, कवने, भजने आणि वचनांच्या माध्यमातून समाज जागृत करण्याचं काम केलं। त्यांनी 300 वर्षांपूर्वी भाकीत केलेल्या बऱ्याच गोष्टी आज आपल्याला खऱ्या होताना दिसतायत। त्यांनी अनेक उपदेशही समाजाला दिलेत। जंगल आणि पर्यावरणाचे रक्षण करा, स्त्रियांचा सन्मान करा, मुली जिवंत देवी आहेत, आयुष्यावर तर्क करून अंधश्रद्धायुक्त विश्वास टाळा, कुटुंबाची आणि समाजाची काळजी घ्या आणि समाजातील बंधुता कधीही भंग करू नका। आणि म्हणून धैर्यवान, मानवतावादी, विज्ञाननिष्ठ आणि बुद्धिप्रामाण्यवादी ते संत होते। त्यांनी भगवान महावीर, संत बसवेश्वर, संत कबीर, संत गाडगे महाराज, संत तुकडोजी महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या तोडीचे विचार दिलेत। केवळ त्यांचे विचार अलिखित असल्यामुळे ते पुस्तक स्वरूपात उशिरा आले आणि म्हणून ते जगभर ज्ञात झाले नाहीत। आणि म्हणून सेवालाल महाराजांचा उत्कृष्ट व समाजसेवी वारसा बंजारा समाजाला लाभला आहे। त्यामुळेच आजही अनेक लढवय्ये या समाजात अज्ञानातून आणि अंधश्रद्धेतून बाहेर काढण्याचा प्रयत्न करतात। अनेक लोक महाराजांचा आदर्श घेऊन समाजसेवेत कीर्तिमान स्थापित आहे। तेव्हा आपणासही विनंती करतो की सेवालाल महाराजांचे सत्य स्वरूप जाती आणि धर्माचा कर्मठपणा सोडून एक भारतीय म्हणून देशातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचवा, म्हणजे त्यांच्या व्यक्तिमत्वातून प्रेरणा घेऊन अनेक लोक देशसेवेत लागतील। कारण संतांच्या चरित्रातच जगत कल्याणाचा वारसा आहे आणि म्हणून हा व्हिडिओ प्रत्येकापर्यंत पोहोचवून तो वारसा जपण्याचा आपण सर्वांनी प्रयत्न करा। आणि या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका। मनपूर्वक धन्यवाद। जय सेवालाल।